हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी प्रवचनांमधून सांगितलेले कथामृत क्रमांक 222 आलिया भोगासी. खूप खूप जुन्या काळातील गोष्ट आहे. अफलातून नगरीमध्ये तेव्हा फारशी लोकवस्ती नव्हती. नगरातील प्रत्येकजण प्रत्येकाला नावानिशी कुलशिलासह ओळखत होता. नगरही आटोपशीर होते. एकाच छोटीशी उणीव होती, ती म्हणजे पाण्याची. संपूर्ण नगराला एकही विहीर नव्हती, त्यामुळे पाण्याचे फार हाल होत असत. शेजारच्या नगरामधून पायी किंवा बैलगाडीमधून पाणी आणले जाई. एक दिवस नगराच्या प्रमुखाने कोतवालाला सांगून नगरातील तमाम रहिवाशांना पाणी समस्या सोडवण्यासाठी एकत्र बोलावले. बरीच चर्चा झाली आणि शेवटी सर्वानुमते एक विहीर खणण्याचे ठरले. लगेच पाणक्याला विहिरीसाठी जागा शोधायला सांगण्यात आले. त्याने भूगर्भात पाणी कोठे लागेल ती जागा त्याच्या शास्त्राप्रमाणे गणित मांडून सांगितली. त्याप्रमाणे त्या जागी देवाला नारळ दिला गेला, आरती घातली गेली. सर्वांनी श्रमदानाने काम करून एक विहीर खोदली. नशिबाने फार खोल खणावे लागले नाही. विहिरीला भरपूर पाणी लागले, त्यामुळे नगरवासियांच्या श्रमाचे चीज झाले. सर्वजण अगदी खुश झाले. परंतु विहिरीचे काही किरकोळ काम करायचे असल्यामुळे काही दिवस शेजारच्या नगरातून पाणी आणणे चालूच होते. लोकांना काही धीर धरवेना. बहुतेक जणांनी विहिरीचे पाणी प्यायला सुरुवात केली. जवळजवळ सगळे नगर नव्या विहिरीचे पाणी पीत होते. काही जण नवीन विहीर म्हणून नव्या विहिरीचे पाणी लांब असूनही उत्साहाने पाणी आणत होते आणि पीत होते. नगरप्रमुख आणि कोतवाल मात्र अजूनही शेजारच्याच नगरातील आणलेले पाणी पीत होते. लवकरच एक विचित्र घटना नगरप्रमुखाच्या लक्षात आली. त्याने पाहिले तर अर्ध्याधिक नगरवासीय जरा वेडसर झालेले होते. त्याने कोतवालाला विचारले तर असे लक्षात आले की जे नव्या विहिरीचं पाणी पीत होते ते जरा वेड्यासारखं करत होते. हे लक्षात येईपर्यंत नगरप्रमुख आणि कोतवाल सोडल्यास सर्वजण त्या नव्या विहिरीचे पाणी प्यायला लागले होते. त्यामुळे एक विचित्र गोष्ट झाली की नगरप्रमुख आणि कोतवाल सोडल्यास सर्वजण वेड्यासारखे करू लागले. नगरप्रमुखाने आणि कोतवालाने त्या नव्या विहिरीचे पाणी पिण्यापासून सर्वांना परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु व्यर्थ. लवकरच नगरवासीय म्हणू लागले की आपले नगरप्रमुख आणि कोतवाल दोघेही वेडेच आहेत, त्यांना नगराबाहेर हाकलून द्यायला पाहिजे. जेव्हा नगरप्रमुखाच्या आणि कोतवालाच्या हे लक्षात आले तेव्हा आपल्याला नगरात राहायचे आहे हे लक्षात घेऊन ते दोघेही त्याच विहिरीचे पाणी पिऊ लागले. तेव्हा नगरवासीय म्हणाले की हे दोघेही पूर्वीसारखेच बरे झाले आहेत, तेव्हा आता ते त्या पदावर राहू देत. कथामृत 223 श्रद्धा भक्ती सुमन. एका डोंगरमाथ्यावर जलधारा भूमीत साचून त्या संचितातून कडेकपारीतून पाण्याचा एक ओहोळ हळूच बाहेर डोकावला आणि उतारावरून नाचत बागडत वाहू लागला. विविध सृष्टीसौंदर्य न्याहाळत तो वाहत वाहत प्रवास करू लागला. त्याला त्याच्या वाहण्याचा उद्देश लवकरच लक्षात आला की आता आपल्याला आपल्याच मूळ स्रोताला, सागराला भेटायचे आहे. एकट्याने प्रवास करण्यापेक्षा आपल्याबरोबर त्याच उद्देशाने प्रेरित झालेल्या इतरही 4 जणांना घ्यावे अशा विचाराने त्याने आजूबाजूच्या झऱ्यांना, ओहोळांना, नाल्यांना आपल्या या यात्रेत सहभागी व्हायचे आवाहन केले. त्याच्या या निमंत्रणाला मान देऊन आजूबाजूचे झरे, ओहोळ, नाले त्याला येऊन मिळाले. आता त्या सर्वांचे नदीत रूपांतर झाले होते आणि ते सर्वजण आता सागराला
भेटायच्या एकाच प्रेरणेने वाहू लागले. परंतु दुर्दैव आड आले. त्या नदीचा प्रवास आता एका वाळवंटातून सुरू झाला आणि त्या वाळवंटात त्या नदीचा ओघ कमी झाला. काही अंतरावर त्या नदीचा प्रवाह जमिनीत मुरू लागला. नदी पाताळात नरकात जाऊ लागली. सागराला मिळण्याचे स्वप्न तसेच अधुरे राहिले. काही वर्षांनी त्या नदीच्या किनारी एक परिव्राजक साधू आला. त्याने नदीत स्नान केले आणि काही काळ विश्रांती घेऊन तो तेथून जायला निघाला. जाताना त्याने त्या नदीला श्रद्धेने, मोठ्या भावभक्तीने नमस्कार केला. तेव्हा थोडा धीर करून ती नदी त्या साधूला म्हणाली, मुनिवर्य, मी सागराला मिळण्यासाठी उत्सुक होऊन यात्रेला निघाले होते, परंतु दुर्दैवाने या वाळवंटात येऊन अडकले आणि नरकात वाहू लागले. यामधून माझी सुटका होण्याचा काही मार्ग आहे का? त्यावर तो साधू नदीला म्हणाला, हे शुभांगे, तू सूर्योपासना कर. त्यायोगे तुझ्यात योग ऊर्जा तयार होईल. त्यायोगे तुझे बाष्पीभवनात रूपांतर होईल आणि तू आकाशमार्गी प्रवास सुरू होईल. त्यामुळे तुझी या नरकातून सुटका होईल. पुढे योग्य वेळी तू तपश्चर्या फळाला येऊन तुझे सागराशी मिलन होईल. तेव्हा नदी त्या साधूला म्हणाली, मुने, ह्याआधी मी कधीही आकाशमार्गी प्रवास केलेला नाही. तेव्हा माझी खात्री कशी व्हावी की बाष्पीभवनात रूपांतर होऊन आकाशमार्गाने प्रवास करून माझे सागराशी मिलन होईल? त्यावर तो साधू म्हणाला, तू आपल्या श्रद्धा ठेव आणि मोठ्या भावभक्तीने उपासना दृढ चालू ठेव. लवकरच तुला अनुभूती येईल. हरी ओम.